कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जयंत पाटील राजाराम बापूंच्या औलाद नाही असं बोललो हे खरं आहे। मी जे बोललो ते कधीच माघारी घेत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकरांकडून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। माझे हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आव्हान। ईश्वरपूर की वाळव्यात येऊ, तारीख वेळ सांगा। गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना खुलं आव्हान। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? सांगलीतील दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली। खालच्या पातळीवर टीका करण्याची ही घाणेरडी प्रथा राजकारणात सुरू झाली। आदित्य ठाकरेंचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा, तर या किडीला खतपाणी घालण्याचं काम फडणवीस करतायत। पवारांच्या राष्ट्रवादीच्या अंकुश काकडेंचा आरोप। या किडीला खतपाणी घालण्याचं काम फडणवीस करतायत। अंकुश काकडेंचे पडळकरांवर टीकास्त्र करत असताना मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप। आमच्यावर रावण दहनाची वेळ आणून देऊ नका। आया बहिणींची इज्जत काढत असतील तर आम्हालाही रावण दहन करता येतं। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेत्या सक्षणा सलगर यांची टीका। पडळकरांचं शेपूट वाकडच आहे, ते कधी सरळ होणार नाही। पडळकरांवर कारवाईची मागणी केली जाते, मात्र कारवाई केली जात नाही। पडळकरांच्या वक्तव्याचा आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी नोंदवला निषेध। ओल्या दुष्काळाच्या निकषाप्रमाणे दिवाळी आधीच मदत देणार। ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीची 2215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात। फडणवीसांची माहिती। दिल्लीचा मदत करण्याचा निर्णय। राज्यातील निधीतून शेतकऱ्यांना पैसे देणार। प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्रातून रिएम्बर्स होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात मोदींसह शहांना निवेदन। केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी। उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। बँकांना निर्देश दिले आहेत, कुठेही वसुली करू देणार नाही। धाराशिवमधील कर्जवसुलीच्या नोटीसनंतर फडणवीसांकडून स्पष्ट। शेतकऱ्यांना नोटीस देत असतील तर बँकवाल्यांना ठोकून काढा, कायदा हातात घ्या। धाराशिवमधील कर्जवसुलीच्या नोटीसनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। धाराशिव जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती। शेतकऱ्यांना कर्जवसुली संदर्भात नव्या नोटीस देऊ नका। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आदेश। हिंगोलीमध्ये बँकांकडून शेतकऱ्यांची खाती होल्ड। पीक कर्ज भरा तेव्हाच होल्ड काढू। पीक कर्ज भरण्यासाठी बँकेचा शेतकऱ्यांकडे तगादा, तर शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसेही बँकेतून मिळेना। कनेरगाव नका इथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाती असलेल्या शेतकऱ्यांची खाती होल्ड केल्यानं शेतकरी हैराण। 1 नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय। मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची ग्वाही। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचा ओघ। सरकारी अधिकारी कर्मचारी, राजकीय मंडळी, देवस्थानांकडून पूरग्रस्तांना कोट्यवधींची मदत। राज्य सहकारी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत। राज्य सहकारी बँकेकडून 10 कोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा। अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला साईबाबा संस्थांनी मदतीचा ओघ वाढवला। पूर्वी दिलेल्या 1 कोटींच्या मदतीवरून रक्कम वाढवून 5 कोटींचा प्रस्ताव पाठवला। संकटाची तीव्रता ओळखून रकमेत वाढ करण्याचा निर्णय। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या वतीने अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 लाखांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द। राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं 1 कोटींची मदत। मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी 1 कोटी देणगीचा धनादेश सुपूर्द केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आमदार तमिळसेल्वन यांच्या नवरात्रोत्सवाला हजेरी। तमिळसेल्वन यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी 10 लाखांची मदत। फडणवीसांनी सेल्वन यांचे मानले आभार। आमदार गोपीचंद पडळकरांकडून मराठवाडा आणि सोलापूरमधील पूरग्रस्तांना मदत। सांगलीच्या आरेवाडीतून मदतीचे ट्रक सोलापूरकडे रवाना। 6 ट्रक गहू आणि 6 ट्रक चाऱ्याची मदत। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही रावण। ठाकरे राऊतांचं नाव अष्टमीला नाही, दसऱ्याला घ्यायला हवं होतं। प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर टीका। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 प्लॉट विकून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाखांची मदत केली। उद्धव ठाकरेंनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा स्वतः मदत केली पाहिजे। शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका। साराण्याची मदत आणि बारण्याची जाहिरात। सुषमा अंधारेंची ट्विट करत प्रवीण दरेकरांवर शिलारांवर देखील टीका। अंधारे भंपक असतील असं वाटलं नव्हतं, दरेकरांचं अंधारेंना प्रत्युत्तर। सुषमा अंधारेंनी शाब्दिक खेळ बंद करावेत। सर्व फोटो बघा म्हणजे 55 लाखांची मदत कशी दिली गेली याची उकल होईल, अशी शिलारांचं अंधारेंना उत्तर। दिल्लीतून मदत मिळणारच नाही, महाराष्ट्राला गृहीत धरलं जातंय। पूरग्रस्तांच्या मदतीवरती मनसे नेते अविनाश अभ्यंकरांची केंद्रावर टीका।
आमदार मिहीर कोटेचा यांच्या विक्रोळी कन्नमवार या नगरमधील गरब्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी. कोटेचा याने पूरग्रस्तांना 25 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला. गरब्याला मुख्यमंत्री फडणवीसांसह अक्षय कुमार आणि अवधूत गुप्तेंची मुख्य उपस्थिती. किरीट सोमय्या यांच्या झलकरास गरब्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थिती लावली. किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्याने पूरग्रस्तांसाठी 30 लाखांची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले आभार. प्रसाद लाड यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांना 5 लाखांची मदत. मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रसाद लाड यांचे मानले आभार. संजय केळकर यांच्या नवरात्री उत्सवाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. आमदार संजय केळकर यांच्याकडून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान नवरात्रोत्सवाला उपस्थिती लावली. संकल्प प्रतिष्ठान नवरात्र मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी 5 लाखांची मदत. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीला पूर. शहागड परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची ड्रोन दृश्य समोर. धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंजना सोंडा गावात अतिवृष्टीमुळे पॉली हाऊससह झेंडूच्या शेतीचं मोठं नुकसान. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरमधील माढा तालुक्यात सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. पापनस गावातील तानाजी तरंगेंचं 15 लाखांचं नुकसान. 3 एकर द्राक्षाची बाग नदीच्या पाण्यानं जमीनदोस्त. बीडमधील गेवराई तालुक्यातील धारवंटा शिवारातील तब्बल 3 एकर जमीन वाहून गेली. सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान. शेतकरी अजूनही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत. धुळे शहराला मुसळधार पावसानं सोडपलं. आमदार अनुप अग्रवाल यांची मदतीसाठी धाव. साक्री रोड, नकाणे रोड या परिसरात अग्रवाल यांच्याकडून पाहणी. धुळ्याच्या शिंदखेडा या तालुक्यातील लोहगाव वसमानेमध्ये केळी आणि पपई पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणेंची मागणी. जळगावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांकडून बँक बचत गटांनी कर्ज वसूल करू नका. बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार जिल्ह्यात पडलेल्या परतीच्या पावसाने 1370 हेक्टर शेतीचं नुकसान. पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता. शासनाकडून भरीव मदतीची मागणी. जायकवाडीतून सोडलेलं पाणी आज नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात दाखल होण्याची शक्यता. तर विष्णुपुरी प्रकल्पाच्या शेजारील सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरलेला आहे. गोदाघाट परिसरातील पूरस्थिती पूर्वपदावर. भाविकांची वर्दळ वाढली. गोदाघाटावर संध्याकाळची आरती संपन्न. अधिकवर उद्या ठाकरेंचा आवाज घुमणार. उद्या ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतीर्थावर येणार. 2 भाऊ एकत्र येत असतील तर चांगलं आहे. बच्चू कडू यांचं वक्तव्य. आता काळाची गरज पाहून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे. बच्चू कडूंचं वक्तव्य. बीडच्या साक्षाळ पिंपरीमध्ये ओबीसी प्रवर्गाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील असा बॅनरवर उल्लेख. नारायणगडावरती मनोज जरांगेंच्या उपस्थितीत 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा होणार. सुनील तटकरे हे ब्लॅकमेलर आहेत. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा अलिबागमध्ये पुन्हा घणाघात. शिवसेनेतून अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलेले राजीव साबळे त्यांनी त्यांच्या एका शाळेला भरत गोगावलेंचं नाव दिलं होतं. मात्र ऐन वेळेला नाराज झालेले साबळे यांनी ते नाव काढून सुनील तटकरेंच्या आईचं नाव दिल्यानं वाद. पुण्यात रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंचा एकाच बॅनरवर फोटो. कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेल्यांचे फोटो कार्यकर्त्यांनी एकाच बॅनरवर लावल्यानं चर्चांना उधाण. रायगडच्या कर्जत तालुक्यातील पोटल गावचे रहिवासी विलास श्रीखंडेंना पहिला अधिकृत कुणबी दाखला मंजूर. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीला यश. अशोक चव्हाणांच्या कारखान्यानं उसाला 3150 रुपये द्यावा. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं अशोक चव्हाणांना आवाहन. तर चिखलीकरांनी कळंबर कारखाना सुरू करावा अशोक चव्हाणांचा सल्ला. आंधेकर टोळीची दहशत संपवण्यासाठी पुणे पोलिसांसह पालिकेची मोठी कारवाई. आरोपी बंडू आंधेकरसह पुण्यातील अनधिकृत घर पोलीस आणि पालिकेकडून भुईसपाट. नाना पेठेतील आंधेकर टोळीची दहशत संपवण्यासाठी मोठी कारवाई. नवी मुंबईच्या रबाळे अपहरण प्रकरणामधील आरोपी मनोरमा खेडकरला अंतरिम जामीन. मनोरमा खेडकरला 13 ऑक्टोबरपर्यंत अटक करता येणार नाही. अटकेची परवानगी नसली तरी पोलिसांचा तपास सुरूच राहणार. सोलापूरमधील मयुरेश वाघमारे यूपीएससी परीक्षेत देशात 8वा आयएएस श्रेणीमध्ये महाराष्ट्रातून मयुरेश वाघमारेंची एकमेव निवड. केंद्रीय वित्त मंत्रालय तसेच रिझर्व्ह बँकेत मयुरेश वाघमारेंची नियुक्ती होण्याची शक्यता.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता विना अडथळा उड्डाण होणार. विमानतळाला नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून एरोड्रोम लायसन्स जारी. विमानतळाचे नियमित उड्डाण सुरू करण्यासाठी हा परवाना अत्यावश्यक. कोस्टल रोडच्या बोगद्यात अपघात झाल्यास 10 क्रॉस पॅसेजेस मधून तात्काळ मदत दिली जाणार. बोगद्यात आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी क्रॉस पॅसेजची निर्मिती. या क्रॉस पॅसेजेस मधून एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करणंही शक्य. मुंबईच्या घाटकोपर पूर्वेतील नीलधारा निर्माणाधीन इमारतीत कामगारांच्या शेडमध्ये सिलेंडर लिकेजमुळे आगीमध्ये 4 जण गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात एसटीची भाडेवाढ. 15 ऑक्टोबरपासून 5 नोव्हेंबरपर्यंत एसटीची 10% भाडेवाढ होणार. 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून दरवाढ लागू होणार. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांची माहिती वेबसाईटवर अपलोड करा. शाळांनी अंमलबजावणी करणं बंधनकारक, तर 9 ऑक्टोबरपर्यंत माहिती अपलोड करावी. हायकोर्टाचे आदेश. कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडीचा विळखा. नो एंट्री आदेशानंतरही वाहनांच्या लांबच लांब रांगा. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वाहन चालकांची कसरत. मात्र नो एंट्रीचा बोर्ड लावून पोलीस कार्यालयात निवांत, वाहन चालक संतप्त. मुंबईच्या माझगावमधील राजे शिवाजी नवरात्र उत्सव मंडळाचं यंदा 45वे वर्ष. अष्टमी निमित्त देवीचे होम हवन भंडाराचं आयोजन. आजपासून स्पीड पोस्ट महागले. नवीन दर लागू. विद्यार्थ्यांच्या स्पीड पोस्ट सेवेवर 10% सवलत, तर एक गठ्ठा स्पीड पोस्ट केल्यास 5% सवलत मिळणार. सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 18 आजपासून बंद राहणार. पुनर्विकास कामानिमित्त फलाट 80 दिवस बंद राहणार. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीत बदल होणार. सोन्या आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर जीएसटीसह 1,20,500 रुपयांवर. चांदीच्या दराने गाठला 1,51,000चा टप्पा. अमरावतीत लाडकी बहीण लाभार्थींनी ई-केवायसी करताना तांत्रिक अडचण. योजनेची वेबसाईट वारंवार हँग होणं, सर्व्हर डाऊन होण्याची समस्या कायम. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.